जय शिवराय मित्रांनो. मित्रांनो, बंदिस्त शेळीपालन याची पूर्वतयारी याचे व्हिडिओ आपण पाहत आहोत. भाग 1 आपण मागच पाहिला आहे. आता भाग 2 पाहणार आहोत. भाग 1 मध्ये आपण जे सुरुवातीचे 4 महत्त्वाचे मुद्दे होते पूर्वतयारीमध्ये ते पाहिले आहेत. ते कोणते कोणते मुद्दे होते तर प्रशिक्षण व अनुभव, दुसरं आर्थिक नियोजन करणे, आणि तिसरं होतं चारा लागवड, आणि चौथं होतं गोठा बांधणी. या 4 मुद्द्यांची आपण पहिल्या भागात माहिती घेतलेली आहेत. ज्या कोणी माझ्या मित्रांनी तो व्हिडिओ पाहिला नसेल तर त्याची लिंक मी या व्हिडिओमध्ये देत आहे खाली, त्याने तो जरूर पाहावा. आता आपण भाग 2 मध्ये काय पाहणार आहोत तर भाग 2 मध्ये सुद्धा आपण 4 मुद्दे पाहणार आहोत. पहिला मुद्दा आहे कामकाजाचे व्यवस्थापन. जे काय आपण शेळ्यांचं आणल्यानंतर जे काही आपल्याला कामं करायचे आहेत त्याचं व्यवस्थापन कशा पद्धतीने करायचं आहे याची थोडक्यात माहिती घेणार आहोत. दुसरा आहे मार्केट सर्वे. शेळ्या आणताना म्हणजे खरेदी करताना आणि विक्री करताना कोणत्या गोष्टींची माहिती असणं गरजेचं आहे आणि ते आपल्याला कुठून माहिती कळणार आहे तर त्याचा मार्केट सर्वे आपल्याला करायचा आहे, त्याची माहिती थोडक्यात घेणार आहोत. तिसरा आहे प्रत्यक्ष जनावरे खरेदी करताना काय काळजी घ्यायची आहे, कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या, हा तिसरा मुद्दा असेल. चौथा असेल जनावरांचं आरोग्याचं व्यवस्थापन. जे जनावरं आणल्यानंतर प्रत्येक शेळीपालकाला एक मुख्य समस्या भेडसावते ती म्हणजे जनावरांचं आरोग्य. कारण जनावर आल्यानंतर आजारी पडायला चालू झाली की नवीन शेळीपालकाचे तारंबळा उठते. त्याला लक्षात येत नाही कोणतं इंजेक्शन द्यायचं आहे, कोणतं औषध द्यायचं आहे, डॉक्टरना कॉल करायचा कधी आहे, लक्षणं ओळखायची कशी आहेत, हा सगळा गोंधळाचा कार्यक्रम असतो. आणि त्याच्यात एखादं जनावर आपल्या प्राणाला मुकतं हे कोणत्याही शेळीपालकासाठी फार दुर्दैवी असतं. आणि जवळपास प्रत्येक शेळीपालक ह्यातून एकदा तरी जातोच, पण ते प्रमाण कमी करणं हे आपला हेतू आहे. त्यासाठी आपण ह्या मुद्द्यात माहिती घेणार आहोत. मित्रांनो, आपला आता भाग 2 मधला पहिला मुद्दा पाहूया, कामकाजाचे व्यवस्थापन. कामकाजाच्या व्यवस्थापनामध्ये सर्वात महत्त्वाचं आहे की कामगार ठेवणं. सुरुवातीच्या काळात कामगार ठेवणं शक्यतो टाळा. जर आपली जनावर कमी असतील तर कामगाराची खरोखर गरज नाही आहे. आपण घरातून हे काम करू शकतो. आणि घरातून काम केल्याचे 2 फायदे आहेत. एक तर आपल्याला शेळी पालनातला पूर्ण अनुभव येतो. एका वर्षात तुम्ही जर 4 वर्ष कॉलेजमध्ये शिकला आणि 1 वर्ष प्रत्यक्ष शेळीपालनात शिकला तर तेवढंच नॉलेज तुम्हाला एका वर्षात मिळणार आहे. त्यामुळे एका वर्षात आपल्याला शेळीपालनाचा पूर्ण अनुभव येतो. पूर्ण नाही म्हणता येत पण मॅक्सिमम अनुभव येतो आपल्याला. आणि दुसरं, आपल्याला पगार वाचवल्यामुळे जे पैसे वाचतात ते आपल्या सुरुवातीच्या काळात लागणाऱ्या गरजा आहेत त्याच्यासाठी त्या वापरल्या जाऊ शकतात. कामकाजाच्या व्यवस्थापनमध्ये आणखीन कुठल्या गोष्टींची काही काळजी घेणं गरजेचं आहे. तर चारा देण्याच्या ज्या वेळा आहेत जनावरांना त्या ठरवून घ्या. शेळी ही चारा देण्याच्या वेळाबाबतीत फार फ्लेक्झिबल असते. तिला थोडं मागं झालं तर चालत असतं, पण आपण शक्यतो तसं करू नये. आपण वेळेवरच तिला चारा द्यावा, कारण त्याचं आपल्या उत्पादनावर थोडाफार का होईना फरक पडत असतो. त्यामुळे आपल्या शेळीला चारा देण्याच्या वेळा ठरवा, त्या वेळेलाच ते चारे पडले पाहिजे तिच्या गव्हाणीत याची काळजी घ्या. दुसरं म्हणजे शेळीला पाणी पिण्याची उत्तम सुविधा उपलब्ध करून ठेवा. तिला दिवसभर तिथं पाणी पिण्यासाठी असावं, ते पाणी स्वच्छ व चांगल्या दर्जाचं असावं याची काळजी घ्या. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जनावरांना चारा देताना हा कुट्टी करून द्या. वरती पेंड्या बांधणे किंवा आणि काय करणे हे शक्यतो टाळा, कारण त्याच्यात चाऱ्याचं फार नुकसान होतं. पेंडीला संपत आली की ती निसटते, चारा खाली पडतो, तो चारा जनावरांच्या पायात तोडवला जातो, त्याच्यावर लघवी वगैरे केली जाते, त्यामुळे परत ते जनावर त्याला तोंड लावत नाही, तो चारा वाया जातो. त्यामुळे कुट्टी करून गव्हाणीत देणे हे सर्वोत्तम आहे. आपल्याला जर व्यावसायिकदृष्ट्या शेळीपालन करायचं असेल तर चारा कमीत कमी चाऱ्यात जनावर आपली सांभाळली गेली पाहिजेत. त्यासाठी ती चारा गव्हाणीतून देणे हे गरजेचं आहे. मग त्यासाठी चारा कुट्टी करून देणे हे सर्वोत्तम आहे. सुरुवातीला 1 ते 10 जनावरांना मित्रांनो कुट्टी मशीन घेण्याची विशेष गरज नसते. एखादा कोयता घेतला आणि लाकडाचा ओंडका घेतला तर त्याच्यावर आपण हातानं वैरण तोडून देऊ शकतो, किंवा हातानं कुट्टी करण्याची वेळे आपल्याला बाजारात मिळतात, 1000 ते 2000 रुपयाला मिळतात. ते वेळे आपण आणून कुट्टी करू शकतो. पुढचा आपला मुद्दा आहे मित्रांनो, मार्केट सर्वे. आपल्याला शेळ्या खरेदी विक्री करताना त्या कोणत्या रेटमध्ये घ्याव्यात किंवा कोणत्या रेटमध्ये विकाव्यात हे समजण्यासाठी आपल्या आजूबाजूला त्यांचे काय रेट चालू आहेत, काय दर चालू आहेत, कशी खरेदी विक्री चालू आहे याची माहिती असणे गरजेचं आहे. त्यासाठी मार्केट सर्वे हा फार महत्त्वाचा भाग आहे. मग तो कसा करावा तर आपल्या आजूबाजूच्या गोठ्यांना भेट द्या. त्यांच्याकडे कोणत्या शेळ्या आहेत, कोणत्या जातीच्या शेळ्या आहेत, ते त्या काय किमतीत विकतात किंवा खरेदी होताना काय किमतीत घेतल्या जातात याचा साधारण अंदाज घेण्याचा प्रयत्न करा. आपल्या भागात, आपल्या आजूबाजूच्या भागात कोणकोणत्या जनावरांना मागणी आहे, कोणत्या जातीच्या जनावरांना मागणी आहे, म्हणजे जर ईद असेल, बकरी ईद असेल तर त्यावेळेला कोणती जनावर खरेदी केली जातात, साधारण ती काय रेटने घेतली जातात. समजा यात्रा, जत्रा, कंदुरी किंवा उरूस असतील तर तिथं कोणती जनावरं घेतली जातात,
कोणती जातीची घेतली जातात, ते काय रेटने विकली जातात याची चौकशी करा. समजा काही वेळेला खाटकानं विकायची वेळ आली तर खाटीक कोणत्या रेटनं घ्यायला लागले आहेत, तो कसा चालू आहे, त्याचं अभ्यास करा. मग त्यासाठी तुम्हाला आपल्या आसपासचे बाजारसुद्धा फिरावे लागतील. आपल्या आसपास जे जनावरांचे बाजार, आठवडी बाजार भरतात, प्रत्येकाचे वार ठरलेले असतात, ते वारांची माहिती करून घ्या. त्यावेळेला त्या बाजारला जाऊन भेट द्या. तिथं व्यवहार कसे चालतात, तिथं साधारण शेळ्यांचे रेट कसे वरखाली होत असतात याचा अंदाज घ्या. याच्यातून तुम्हाला भविष्यात शेळी खरेदी विक्री करताना काय रेटनं करायचा ह्याचा पुरेपूर अंदाज येऊन जातो. आता ह्याच्या पुढचा मुद्दा आहे मित्रांनो, प्रत्यक्ष शेळ्या जनावरे खरेदी करताना काय काळजी घ्यावी. तर सगळ्यात पहिला शेळ्या खरेदी करण्याच्या अगोदर तुम्हाला कोणती जात सांभाळायची आहे याचा ठाम विचार करा. तुम्ही जो मार्केट सर्वे केला आहे, तुमच्या भागात कोणत्या शेळ्यांना जास्त मागणी आहे याचा जो अभ्यास केला आहे त्याच्यावरून ठरवा. किंवा तुमचा हेतू कोणता आहे शेळीपालन करण्याचा. मित्रांनो, हेतूवरून सुद्धा शेळीपालन करण्याचे 3 भाग पडतात. एक असतं ब्रीडिंग, दुसरं असतं ईद मार्केट, तिसरं असतं कटिंग मार्केट. ह्याबद्दल एक आपण सविस्तर व्हिडिओ करणारच आहोत. तत्पूर्वी थोडक्यात माहिती देतो की ब्रीडिंग म्हणजे जे आपल्या शेळ्या पाळण्यासाठी, शेळ्या किंवा बोकड सांभाळण्यासाठी देतो त्याला ब्रीडिंग म्हणतात. दुसरं असतं ईद मार्केट, बकरी ईदला जे आपण जनावर विकतो त्याला ईद मार्केट म्हणतात. आणि तिसरं असतं कटिंग मार्केट, आपला यात्रा, जत्रा, कंदुरी, उरूस किंवा खाटकानं जे आपण विकतो ते कटिंग मार्केट झालं. ह्यापैकी कोणतं मार्केट आपण मुख्यत्वे करून करणार आहेत त्याच्यानुसार आपल्या भागात कोणत्या जात खपली जाते, जिथं आपलं विक्रीचं मार्केट आहे तिथं कोशाची मागणी आहे, याच्यावरून तुम्ही कोणती जात सांभाळणार आहे हे ठरवा. दुसरं, शेळी खरेदी करताना ही चांगल्या शेळी पालकांच्याकडूनच घ्या, विश्वासू लोकांच्याकडून घ्या. त्यासाठी तुम्ही मार्केट सर्वे करताना वेगवेगळे गोटे फिरलेले असणार आहे, त्याच्यातून तुम्हाला अंदाज येईल, तिथूनच घ्या. फिरस्ती लोकांच्याकडून शेळी अजिबात खरेदी करू नका. जनावरांच्या बाजारातून अजिबात खरेदी करू नका, कारण तिथं फसवलं जाण्याची शक्यता असते बाजारात. आणि फिरस्तीमध्ये शेळी फिरस्ती आणून तुम्ही जर बंदिस्त करायला गेला तर तिथं ते काम फार अवघड असतं. ते नवीन शेळीपालकांना तर मुळातच जमत नाही, त्यामुळे तिथं यशस्वी होण्याचे फार चान्सेस असतात. त्यामुळे त्या 2 गोष्टी टाळा. शेळी खरेदी करताना बंदिस्त शेळीपालकाकडून घ्या, विश्वासू माणसाकडून घ्या, किंवा जिथं शेळ्या फिरवायला नेल्या जात नाहीत अशा घरगुती ठिकाणावरून जरी शेळ्या घेतल्या तरी चालू शकतं. फक्त घेताना तो व्यक्ती तुमचा विश्वासू असला पाहिजे. 2 पैसे महाग लागली तरी परवडेल मित्रांनो. बाजाराच्या नादाला लागू नका किंवा कुठल्याही एजंट ट्रेडरच्या नादाला लागू नका. शेळी घेताना तुम्हाला स्वस्तात देतो, एवढ्या रुपये किलोनं देतो असं काही त्यांच्या नादाला लागू नका, कारण तिथं फसलं जाण्याची शक्यता जास्त असते. तुम्हाला 10,000ची शेळी कोण 8,000ला देत असेल आणि तुम्ही घेतला आणि त्या शेळी उद्या मेली तर तुमचं 8,000चं नुकसान आहे. त्यापेक्षा 2,000चं नुकसान करा. ते नुकसान नसतं खरं तर, तरी तुमच्यासाठी जर नुकसान वाटत असेल तर 2,000चं नुकसान करा आणि चांगली शेळी घ्या आणि शेळी पालनाला सुरुवात करा. त्यामुळं शेळी किंवा जनावर खरेदी करताना भरपूर खबरदारी घेतली गेली पाहिजे. त्यासाठी भरपूर अभ्यास करा आणि फसवणूक टाळा तुमची. आणि आता मित्रांनो, सर्वात शेवटचा घटक आणि तसं म्हटलं तर फार महत्त्वाचा घटक, आरोग्य व्यवस्थापन, शेळ्यांचे औषधोपचार व आरोग्य व्यवस्थापन. ह्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे, तुमच्या संपर्कात एक चांगले डॉक्टर असणे ही फार महत्त्वाची गरज आहे. जे डॉक्टर गरजेच्या वेळी तुमच्या गोठ्यावर येतील औषधोपचारासाठी किंवा तुम्हाला वेळोवेळी चांगलं मार्गदर्शन करत राहतील असे डॉक्टर तुमच्या संपर्कात असणं हे फार गरजेचं आहे. त्यासाठी तुम्ही जवळपासच्या गोठ्यांशी संपर्क साधून त्यांच्याकडे कोण डॉक्टर येतात, त्यांची ट्रीटमेंट कशी असते, व्यवस्थित करतात का याची माहिती घेऊन त्यांच्याशी संपर्क वाढवून आपला शेळीपालन चालू झाल्यावर त्यांना एखादी वेळेस बोलवून जनावरे दाखवून त्यांची माहिती घेऊन माहिती देऊन त्यांना वेळोवेळी बोलवू शकता. पण चांगले डॉक्टर हे संपर्क असणे ही नितांत गरजेची गोष्ट आहे. त्याचबरोबर तुम्हाला प्राथमिक औषधोपचार माहीत असणं फार महत्त्वाचं आहे. प्रथमोपचार करणं किंवा सर्दी, खोकला, ताप, हगवण ह्या ज्या वरच्यावर गोष्टी होत असतात शेळीपालनात याच्यावरची ट्रीटमेंट तुम्हाला येणं गरजेचं आहे. काही प्रमाणात इंजेक्शन देता येणं सुद्धा गरजेचं आहे. अगदी सुरुवातीला समजा नाही येत असेल तर शिकून घ्या थोड्या दिवसात आणि हळूहळू ती द्यायला चालू करा. इंजेक्शनमध्ये पण 2-3 प्रकार असतात. त्यातलं जे सर्वात जास्त वापरलं जातं मांसात इंजेक्शन देणं, हे तर तुम्हाला आलंच पाहिजे. ते शिकून घ्या, हळूहळू त्याचं सवय करून घ्या. दुसरं, आपलं जे आपल्या शेडवरचं जे लसीकरणाचं वेळापत्रक आहे ते तंतोतंत पाळा. त्यात पुढं मागं करू नका, चुकवू नका. जे जंतनाशकाचं वेळापत्रक आहे ते सुद्धा तंतोतंत पाळा. दर 3 ते 4 महिन्यातून एकदा जंतनाशक होणं गरजेचं आहे, ते वेळोवेळी करत राहा. आपल्या शेडवर कायम प्रथमोपचार पेटी ठेवा. काही प्राथमिक औषधं जी लागतात, मी आत्ता म्हटलो तसं हगवण, ताप, खोकला, सर्दी याच्यासाठी
किंवा इंजेक्शन्स काही महत्त्वाचे जे लागतात ते आपल्या शेडवर कायम उपलब्ध ठेवा. अशा रीतीने जर तुम्ही सर्व काय काळजी घेतली आणि ही जर पूर्वतयारी तुमची असेल तर तुम्ही बिनधास्तपणे बंदिस्त शेळीपालन सुरू करू शकता. आणि ह्यात तुमची यशस्वी होण्याचे चान्सेस हे 99.99% आहे. 0.01% आपण सोडू नशिबावर. कदाचित काही कारणानं आपल्याला अयशस्वी आलो तरी सुद्धा बॅकअप प्लॅन आपला ठेवणं गरजेचं आहे, हे मी बोललेलोच आहे. पण ही जर सर्व काही काळजी घेतली तर आपण यशस्वी 100% होऊ शकतो. तर मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा. मी पहिल्या व्हिडिओमध्ये बोलल्याप्रमाणे जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवणं हे आपलं मिशन आहे. काही लोक गडबडीत अतिउत्साहात शेळीपालन चालू करून अयशस्वी होतात. त्यांच्यापर्यंत हा जर व्हिडिओ वेळेत गेला तर त्यांचं कदाचित हे शेळीपालन यशस्वी होऊ शकेल. त्यामुळं जास्तीत जास्त लोकांपर्यंत कृपया हा व्हिडिओ पोचवा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला आपले येणारे व्हिडिओ वेळोवेळी कळत जातील, त्याचे नोटिफिकेशन येत राहील. तर मग मित्रांनो, पुन्हा भेटूया.